ह्या काही दिवसांवर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा आहे आणि त्यासाठी लाखो भाविक देहूनगरीमध्ये दाखल होतात आणि पवित्र इंद्रायणी नदीचं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात। पण याच पवित्र समजल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीची सध्या दुरवस्था झाली आहे। या नदीपात्रामध्ये सांडपाणी मिसळलंय, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालंय आणि नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णींचा विळखा बसलाय। या परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी येतेय आणि गेल्या काही दिवसांपासून मृत माशांची संख्या सुद्धा तिथे वाढतीये आणि अशात नगरपंचायत प्रशासनाने पावलं न उचलल्यामुळे पर्यावरण प्रेमी सुद्धा नाराजी व्यक्त करतायत। ही इंद्रायणी नदी आहे ना, एवढी स्वच्छ पाहिजे की खरंच त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे। आता माणूस जर आला तर असं वाटेल की जणू का गावातच आहे, कारण की याच्या माणूस बुडेल पडेल। पोरं सोडायला काय कल्पना आहे याची की बाबा हे गावात आहे का पाणी आहे म्हणून। याच्यासाठी आहे ना खरंच त्यांनी आपली यांच्यासाठी सुधारणा करावी या गंगेची। आमच्या हात जोडून विनंती आहे अगदी। आणि आम्ही इथं प्रत्येक वर्षी सप्त्याला येतो इथं या तुकाराम महाराजांच्या डोहावरती। आम्ही आता 10 वर्ष झाली या सप्त्याला येतो। पाणी बिनी स्वच्छ असतं, पण आता पाणी स्वच्छ नाही काहीच नाही। आम्हाला ती इंद्रायणी बी दिसत नाही।